नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रीची भूमिका, तिचं स्थान बदललं आहे. जग बदलत आहे, समाज बदलत आहे. अगदी त्याचप्रमाणे आजच्या स्त्रीचं स्वरूप, तिचे विचार आणि तिचं कर्तृत्व यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आज असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात स्त्रीनं स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं नाही. मग याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. आपल्यातल्या बुद्धिमत्ता आणि क्षमतेवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. ती आजची आपली सखी आहे, कबड्डीपटू शकुंतला खटावकर. कबड्डीच्या मैदानात सलग 6 दशकं आपली दमदार छाप पाडणाऱ्या माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना 2023-2024 सालच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या महिला आहेत. तर याच आदर्श सखीचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. शकुंतलाताई, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि सगळ्यात आधी आपल्याला जो जीवन गौरव पुरस्कार मिळालाय त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं आपले मनापासून अभिनंदन. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूणच आपल्या क्रीडा विश्वाविषयी आम्हाला जाणून घ्यायचे. तर सगळ्यात आधी तुमचं बालपण आणि तुमचा वैचारिक वारसा याविषयी काय सांगाल? बालपणमध्ये माझं सगळं खेडेगावात गेलं. माझं गाव आहे पुसेगाव, तालुका खटाव, सातारा जिल्हा. माझं शिक्षण झालं, शालेय शिक्षण संपूर्ण 11वी पर्यंत श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव. आम्ही आता आजोळी होतो, कारण माझी आजी आणि मामा वारल्यावरती आजोबांना शेती भरपूर, त्याच्यामध्ये तिकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं. त्यावेळेस माझी मावशी मुंबईला, त्यांचा स्टुडिओ होता मावसोबांचा. मग तिने घरची परिस्थिती अशी, आणि माझी आई त्यावेळेस फक्त 4-5 वर्षाची होती. मग घरात शेती आणि याच्याकडे बघायला कोणी नव्हतं. मग माझी मावशी शिफ्ट झाली मुंबईहून खेडेगावात पुण्याला, म्हणजे पुण्याला पुसेगावला शिफ्ट झाली ती. आणि माझे मावसोबा पण तिथे शिफ्ट झाले. माझे बाबा स्वातंत्र्य सैनिक होते. ते क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये ते कार्यरत असायचे. आणि त्यांना त्या काळी मला वाटतं 1.5 ते 2 महिने विटा जेलला पण ते होते ह्याच्या संदर्भात. आणि आमच्या घरी शेतकी व्यवसाय असला. आता कसं हे पूर्वी झालं. आता माझ्याकडे माझी भावंड, म्हणजे घरात आमचा राबता मोठा, शेती, गाई म्हशी बैल कुत्री, काम करणारी माणसं, आणि घरी भावंड पण आम्ही 60 भावंड सगळे. त्याच्यामुळे असा राबता खूप मोठा होता. म्हणजे एकतर. आणि शाळेमध्ये कसं होतं, जसं आठवतं की आम्हाला डवरी मास्तर, कारण त्यावेळेस मास्तर म्हणायची सवय होती की डवरी मास्तर आठवत, की सुरुवातीला शाळेमध्ये कोणतं डवरी मास्तर नेलेलं, त्यांनी आमच्यावर काही संस्कार केलेले. आणि त्या काळामध्ये आमची घरची परिस्थिती पण सुरुवातीला खूप चांगली होती. म्हणजे नंतर वडिलांनी शेतीला कधी कधी पावसामुळे प्रश्न निर्माण व्हायचा, म्हणजे प्रॉब्लेम निर्माण व्हायचा. पैसे मजुरांना द्यायला पैसे नसायचे काही वेळेला. तर मग वडिलांनी एक जोडधंदा सुरू केला की टुरिंग टॉकीजचा. आणि त्या काळात आम्हाला इतकं म्हणजे आमच्याकडे आले की आम्ही खरंच एवढं बघितलं की आम्ही पोत्यांनी पैसे घरी आणलेत टुरिंग टॉकीज लावल्यावरती, आणि एवढे आणलेले आहेत. पण नंतरच्या काही कालामध्ये आमची स्थिती अशी झाली की म्हणजे आता म्हणू शकतो की आपण हिमालयाच्या टोकावर बसलोय, पण ह्या फसवलं गेलं काही वेळेला, किंवा अजून काही लोक. त्याच्यामुळे आमची परिस्थिती एकदम म्हणजे आम्ही खाली पडलो. आणि मग तिथून आम्हाला पुढे सगळं म्हणजे कसं म्हणायचं की लहान वयातच आम्हाला सगळं अत्युच्च, म्हणजे सगळं भरपूर सगळं मिळणार, आम्हाला जे मागेल ते मिळणार, सगळं होणार. आणि नंतर अशी स्थिती झाली की 1 रुपयाला पण आम्ही मोहताज झालो. म्हणजे आम्ही शाळेत असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. माझी मावशी तिथे आल्यावरती, खरं माझी मावशी तिथे आलं होते, ती एकटीच होती, सगळे लक्ष द्यायला गावामध्ये सगळं. पण ती गावातल्या लोकांची तिचे
इवाई जावाई किंवा असे सगळे नातेसंबंध तिने तिथे सुरू केलेले. आणि त्या काळात माझ्या मावशीला शिक्षणाचं फार महत्त्व होतं. माझी आई नंतर 6-7 वर्ष 8 वर्ष झाल्यावरती सातारला एक उथळे गुरुजी म्हणून त्यांच्याकडे तिला शिकायला ठेवलं होतं. कारण त्या काळी तिला लक्ष देणं अवघड होतं, कारण की शेतीकडे बघायचं, गावचे प्रॉब्लेम, घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे तिने 1-2 वर्ष त्यांनी तिकडे ठेवलं होतं. आणि नंतर ती आल्यावरती तिला पुन्हा तिने सायकल पण शिकवलं. म्हणजे त्या काळी मावशीचे. आणि कसं व्हायचं, गावामध्ये माझे बाबा आणि किंवा माझी मावशी त्यांचे काही प्रश्न असतील तर ते आमच्यापुढे यायचे आणि ते विचारायचे की आम्ही का असं झालं आहे, अण्णा असं झालं आहे, काय करायला पाहिजे, काय नाही. आणि काय व्हायचं की आम्ही कधी कधी शाळेत नाही आलेलो असो तर आम्ही ते ऐकायचो तिथे. कारण मग ते काय सांगतात, कसं होतं. मग ते दोघांचं आल्यावरती मग ते कधी कधी बोलायचे, अरे तुम्ही दोघंजण एकमेकांच्या विरोधात सांगितलं आणि आता समोर सांगा बरं. समोर ते वेगळं असायचं. म्हणजे हे की त्या समेट जरी घडवायचं असेल किंवा लोकांना चांगल्या गोष्टी सांगायच्या असतील तरी कसं आपण त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांनी कसं केलं पाहिजे, हे त्याच्यामुळे आमच्या लक्षात यायला लागलं खरं तर. आणि हे आमची म्हणजे वडिलांचं पण तेच व्हायचं. शालेय शिक्षणामध्ये हायस्कूलमध्ये गेल्यावरती खरं आम्हाला सुरुवातीला शाळेमध्ये आम्हाला 4वी-5वीपर्यंत फ्रॉक किंवा हे चालायचा स्कर्ट आणि 6वी-7वीपासून आम्हाला परकर पोलका म्हणजे कंपल्सरी पुढे हायस्कूलपर्यंत ते परकर पोलकच घालावं लागायचं, कारण गावच्या रीतीप्रमाणे जावं लागायचं. नंतर आम्ही ह्याच्यामध्ये आलो, कुठे हायस्कूलमध्ये आलो. कारण शाळेमध्ये असताना पण आम्हाला कलापथकामध्ये भाग घ्यायला द्यायचे. तरी पण माझ्या बाबांचं आणि काकांचं मत असायचं, कारण काका माझे स्ट्रिक्ट होते. ते अतिशय वेळेचं त्यांना महत्त्व आणि ते मुलांना शिकवायचे पण त्यांच्यामध्ये एक 9 पैसा घ्यायचे नाहीत. आणि वेळेचं महत्त्व आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप असायचं. ते मला आणि बहिणीला म्हणायचं की अरे तुम्ही नंबर आणा, हे कशाला बाकीचे कलापथक इकडे नाचायला जा तिकडे खेळायला जा नको. तर आम्ही त्यांना. आणि आमचं काय व्हायचं की आम्ही शाळेत असताना पण आम्ही तालुकापर्यंत खेळायला जायचो आणि आमच्या तिकडे 1-2 नंबर कायम यायचा. मी आणि माझी बहीण सुलोचना, की तिला मी माई म्हणायचो, आम्ही दोघीजणी जायचो तिकडे आणि घेऊन यायचं. एक वेळ तर असं झालं की आम्ही तालुक्याला जायचं होतं आम्हाला आणि त्या दिवशी सुट्टी होती पण मुली नव्हत्या. दोघीजणी ज्या विसापूर आमचं गाव जवळ आहे तिथे त्या होत्या राहायच्या, पण त्या काही कारण त्या दिवशी आलेल्या नव्हत्या. मग वडिलांनी काय केलं, आम्हाला जीप करून द्यायचे. जरी शिक्षणाचं महत्त्व असलं तरी आम्हाला म्हणायचे, पण जायचं ठरल्यावरती जीप करून द्यायचे आणि शाळेतले शिक्षक एक बरोबर असायचे. मग आम्ही त्या दिवशी आम्हाला औंधला जायचं होतं. म्हणजे आमच्या तिथेच औंध आहे, कुरोली सिद्धेश्वर औंध, तिथे स्पर्धा होती तालुका लेवलची. आम्ही मुली कमी, कारण खो खो आणि लंगडी दोन्ही होते आणि थ्रोबॉल. मग आम्ही जाताना विसापूरला गाव आहे, त्या विसापूरच्या मुलींच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की तिला त्या दोघी शेतावरती आहेत, भांगलत आहेत. तर मग आम्ही शेतावरती गेलो, सर आणि आम्ही सगळ्या मुली. त्यांना शेतातनं उठवून आम्ही आणलं घरी, कपडे बदलले आणि त्यांना घेऊन तालुक्याला गेलो. पण तिकडे गेलो आम्ही, खो खोला 2री प्लेस मिळाली, पण लंगडीला आणि ह्याला आम्हाला पहिला नंबर आला. ते कुठेतरी छान वाटतं की. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की तुम्हाला मी सांगायचं राहिलं की ज्यावेळेस मला मुलींना जायचं असायचं तर पालक पाठवायचे नाहीत, कारण तो 60चं दशक होतं, लाईट नव्हत्या त्यावेळेस. आम्हाला रॉकेलचे कंदील आणि चिमण्या त्याच्यावरती सगळं कार्यक्रम चालायचे आणि बॅटरी गावामध्ये फार कमी लोकांकडे असायची त्यावेळेस. आणि मग मी मावशी माझी कशी गावामध्ये माहिती होती, सगळे लोक तिच्याकडे बऱ्याच जणी यायचे. मी तिला म्हणले, अगं तू सांग ना का सगळ्यांच्या घरी मुलींना पाठवायला. ती म्हणली नाही, तुला जायचं आहे ना, तू सगळ्यांच्या घरी जा, सांग त्यांना की बाबा लग्न झाल्यावर त्यांना खेळता येणार आहे का, लागणार नाही, इजा होणार नाही, कुठली तब्येत चांगली, का खेळायचं असतं, का प्रॅक्टिस करायची ती. अक्षरशः माझी ही टेप मी 9-10 मुलींच्या घरी पालकांना सांगायचं. आणि हे पण सांगायचं की आम्ही बाबा आम्हाला गाडी करून देत आहेत, मी बसती जाणार नाही, येताना मी व्यवस्थित सुखरूप आम्ही मुलींना आणून पोचवू. हेच प्रत्येकाच्या घरी सांगावं लागायचं. कारण तसं वर्ष पण तिथे कसं व्हायचं की 10वी-12वीची मुलगी झाली की वर्ग झाला वयाची झाली की लग्न, म्हणजे लग्नाचंच सुरू व्हायचं. आणि मग असं करून मला असं वाटतं माझ्याकडे जे कोचिंगमध्ये असतं ना शिकवायचं समजवायचं, ते मला वाटतं बेसिक माझं तिथे तयार झालेलं असावं, असं म्हणजे मला वाटतं की ते तयार झालेलं असावं. आम्ही त्या मुलींना सांगायचं आणि आम्ही अशा पद्धतीने तालुका पातळी आम्ही शाळेत असताना जिंकलेलो आहोत. त्याच्यामुळे आमचं कौतुक पण व्हायचं जिंकल्याबद्दल. आणि हायस्कूलला आल्यावरती तिथे पण आमचं हे चालूच होतं आमचं की हायस्कूलला आल्यावरती मग आम्हाला सर होते वाईचे हगवणे सर म्हणून, त्या ND's टीचर असायचे आणि ताकारीचे सावंत सर. हे दोघं आम्हाला मग तिथे रनिंग म्हणजे ॲथलेटिक्समध्ये रनिंग, थ्रोजमध्ये गोळाफेक, आणखीन बाकीचं लंगडी, खो खो, कारण त्यावेळेस कबड्डी काय असतं हे माहीत पण नव्हतं. त्यावेळेस हुतूतूच आणायचं बाहेर, पण माहीत नव्हतं ते.
आणि ते तिथे मग आम्हाला ते शिकवायचे. आणि ते शिकवताना अजून आम्हाला एक मोरेश्वर कुलकर्णी म्हणून सर होते, आम्हाला सायन्स आणि गणित घ्यायचं आमचे. म्हणजे हे कसं पाठिंबा कसा दिला जातो की तुम्ही अभ्यासाबरोबर खेळ पण तिकडे लक्ष द्या, तर ते शिकवायचे आम्हाला. म्हणजे घागवणे सरांकीने एक वेळ आमची प्रॅक्टिस चालू होती आणि त्याच वेळेला आमच्याकडे विमानं खूप कमी जातात, विमान जात होतं म्हणून. त्यावेळेस मग सर म्हणाले की आम्हाला पाणी थांबवलं, म्हणे मुलीनं थांबा, ती पण तेरेशवा वरनं चालली, ती विमान चालले ना तेरेशवा चालली, त्यातून तुम्ही कोण जाणार तिथपर्यंत. आम्ही सगळ्या मुली एकमेकीकडे बघायला लागलो. सरांनी सगळ्यांच्याकडे बघत माझ्याकडे आले. मग तो त्यांनी प्रश्न विचारला, मुलींच्याकडे कोण उत्तर. मी स्पॉन्टिनियसली बोलले, सर मी तिथपर्यंत जायचा प्रयत्न करेन. आणि ह्याची मला जाणीव ज्यावेळेस मला अर्जुन मिळालं ना त्यावेळेस ते जाणवलं मला की, आणि त्या सरांना पण अर्थात तो पुढे आपला येईलच तो विषय, म्हणजे ते तिथे येईल. आणि मग मोरेश्वर सर ज्यावेळेस आम्ही 2nd प्लेस मिळाली आम्हाला, आम्ही ज्यावेळेस पुन्हा शाळेमध्ये आलो त्यावेळेस सर म्हणाले की तुम्ही, त्याने ते गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचे, खूप छान लिहिलं असेल उत्तर तर व्हेरी गुड किंवा गुड असं लिहायचे. आणि नसेल तर याच्यावरती जास्त लक्ष द्या, अभ्यास करा, म्हणजे हे पण त्यांचे शेरे असायचे. मग असं झाल्यावरती त्यावेळेस आम्ही 2nd प्लेस किंवा असं मिळून शाळेमध्ये आलो त्यावेळेस सर आम्हाला म्हणायचे, गुड तुम्ही जिंकून आलात ना स्पर्धा, व्हेरी गुड, पण जिथे 2nd प्लेस मिळाली तिथे तुम्ही 2nd प्लेस का मिळाली हरलं म्हणायचे नाहीत. तुम्ही 2nd प्लेस का मिळाली तर त्याचा तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की पहिला मिळेल, म्हणजे पहिला नंबर तुमचा येईल. म्हणजे ही आमच्या शाळेमधली, त्याच्यामुळे खरं हे जे शाळेचं किंवा खेळाचं जे रोवलं गेलं बेसिक किंवा हे, ते या शाळेमध्ये आणि केवळ ह्या 2 शिक्षकांच्यामुळे झालं. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शकुंतलाताई, आता पुसेगाव सारख्या अत्यंत ग्रामीण भागातून तुम्ही पुण्यात आपली कारकीर्द घडवली आणि ती यशस्वीपणे घडवली, आणि खरं तर पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या क्षेत्राकडे कशा वळला, यामागची काय पार्श्वभूमी? खरं असं झालं की माझी आते बहिणी असते मैनाताई जोशी म्हणून, तर माझी 11वी नुकतीच झालेली होती. तर मग ती म्हणाली की माझ्या वडिलांना, मामा अरे तू तिला इथेच मी तिची ॲडमिशन घेते, तू तिला तिकडे कुठे ठेवू नकोस, कारण इकडे तिला पुढे सगळ्या दृष्टीने चांगलं होईल. खटाव कॉलेजला आमचे त्याच वर्षी सुरू झालं होतं, वडिलांचे मित्रही तिथे आले होते. पण मग वडील त्यांच्या मित्राला सांगितले, प्रिन्सिपल होते, त्यांना सांगितलं की नाही म्हणे मी तिला पुण्यालाच शिक्षणाला ठेवतो, कारण म्हणजे तिला डबक्यात पोहण्यापेक्षा मी तिला समुद्रात पोहायला सोडणार आहे. मग तिथं तिने म्हणजे बुडावं का तैरावं ते तिने तिचं ठरवावं. आणि अशाने मी त्या मैनाताई जोशी तिच्यामुळे मी खरं पुण्यात आले की जी ती MES कॉलेजची पहिली ग्रॅज्युएट बॅचमधली होती, BSc. आता गिर्यारोहणाची आपल्याला आवड आणि खरं तर ॲथलेटिक्स व्हायचं आपलं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न देखील सुरू होते, पण असं असताना कबड्डी या क्षेत्राकडे कशा वळला, कोणता पॉईंट ठरला तुम्हाला या निर्णयासाठी? खरं तर असं झालं की गिर्यारोहणाकडे जर आवड होती, म्हणजे गावामध्ये होते तर असं मी डोंगर दऱ्या पार करायचं ते होतंच, पण पुण्यात आल्यावरती PDला मी पुण्यात आले. सुरुवातीला मी ॲथलेटिक्स आणि खो खो खेळायचे, कारण मला कबड्डी हा मला टोटली नवीन होता सगळा. खो खो खेळायचे. दामले सर होते, त्यांचं डेक्कन जिमखाना होती, ते प्रॅक्टिस घ्यायची आमची. म्हणजे दामले सरांनी मला आमच्या कॉलेजने MES कॉलेज म्हणजे त्यावेळेचं आता गरवारे कॉलेज, त्यांनी आम्हाला तिथे पाठवलं. तर डेक्कन जिमखान्यावरती दामले सर असायचे, त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं. नमस्कार करून सरांना सांगितलं की, ते म्हणजे कुठल्या शाळेतल्या, म्हणजे मी गावाकडची आहे. मग म्हणजे तुला आंबे आणि चिंचा पाडता येतात का? हो म्हणलं पाडताय. मग ते म्हणजे ते उचल दगड आणि म्हणलं पाठ दे. ते 2-3 दगड मारले, त्यांनी आल्या माझे पाठ थोपडली. मला म्हणाले की त्यावेळेस गुरबन स्कोर थ्रोजमध्ये खूप छान होती, म्हणजे फर्स्ट असायची. मला म्हणले तू 2nd तर नक्की असेल, रेग्युलर प्रॅक्टिसले आपण बघू पुढे. म्हणजे हे झालं. खो खोमध्ये इंटर कॉलेज वगैरे मी खेळायचे, पण माझं सुदैव म्हणजे कबड्डीचं सुदैव म्हणायला लागेल आणि माझं ॲथलेटिक्सचं दुर्दैव. दामले सर त्याच वर्षी म्हणजे एका वर्षभरामध्ये सर वाढले. असं उन्हाळ्यामध्ये मला कळलं की सर गेले, त्याच्यामुळे मन थोडं विषण्ण झालं होतं. पण खो खोच्या प्रॅक्टिसला गेल्यावरती कबड्डीची प्रॅक्टिस तिथे चालायचीच. ते जोर मस्ती सगळं केल्यावरती म्हटलं ठीक आहे, खो खो काय रेग्युलर नसायचा तिथे, म्हणलं हरकत नाही. मग मी तिथल्या सरांना विचारलं, म्हटलं मुलींना तिथे होत्या, म्हणलं तुमच्या इथे कोण शिकवतं का, मलाही शिकायचे. ते म्हणजे तिथे वर स्टेडियमवरती पायऱ्यावरती सर बसले, चंद्रकांत केळकर म्हणून, ते शिकवतात, तू त्यांना विचार. मी गेले, नमस्कार केला. सरांना म्हणलं मलाही कबड्डी शिकायची आहे. म्हणलं कुठल्या शाळेत असं? म्हणलं मी पुण्यात नव्हते, मी खेडेगावात आले. तर मग ते म्हणाले की मग ये उद्या. तर मी म्हणलं सर आज आले तर चालेल का?
त्यांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं, मला जा खाली त्या मुली आहेत त्यांच्याबरोबर सगळं तू कर एक्झरसाईज. मी खाली आले, सरांनी वरून आवाज दिला, जयश्री शुभांगी या हिला पण त्या घ्या तुमच्याबरोबर एक्झरसाईज करा. एक्झरसाईज केले. मग सगळ्या मुली आमचे पूर्ण म्हणजे वॉर्मिंग अप झाल्यावरती आम्ही पुन्हा सगळ्याजणी मैदानाजवळ आलो. आपापल्या जागेवरती मुली उभ्या राहिल्या, कारण एका बाजूला 7 खेळाडू असतात. एक तिथला रिकाम होता. मला म्हणलं सर, म्हणलं मी कुठे उभी राहू? तर मला ती जागा रिकामी ना, जा तिथे उभी राहा. ती जागा होती डावा मध्यरक्षक आणि माझी चढाई. मग मुली जशा चढाई करायच्या, मला तुला जमेल कसं करायला? मुली आधी टाकायच्या, नंतर मला सांगायचे ते तू अशी करतेस का चढाई? हो म्हणलं करते. मी तशी चढाई करायला लागले. मग डाव्या बाजूने कोंड्याकला उजव्या मी दोन्हीकडे जमायला लागलं. आणि पकडीला ते मुली आले की पकड कर, अशी उभी राहा, नाहीतर दे धणका लावू. मग दोन्ही जमायला लागलं. मग ते म्हणाले का अरे वा छान आहे, तू शिकली नाहीस असं वाटत नाही. आणि त्याच वेळेला मी हॉस्टेलला राहायला गेले होते. आधी सुरुवातीला मी आतेभावाकडे होते राहायला, मधुकर पाठक म्हणून. आणि नंतर मी हॉस्टेलला विद्यार्थी सहाय्यक समितीचं हॉस्टेल, तिथे कुंदा आपटे म्हणून होत्या. त्यांचे भाऊ राणा प्रताप संघामध्ये होते की त्यांनीच हरी आपटे आणि मालतीबाई दाते. आता आमची राणा प्रताप संघाची 75 झाली आणि महिलांची टीम त्यांनी 61-62 साली मालतीबाई दाते की ज्यांना 3 मुलं म्हणजे मोठी मुलं असताना सुद्धा त्यांनी ती मुलींसाठी सुरू केली. आणि त्यांनी आमची महिलांची तिथून आमची संघामध्ये स्थान सुरू झालं. खरं तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तुम्ही इथपर्यंत पोहोचला आणि त्या काळी खरं तर तुम्हाला खूप मोठा स्ट्रगलही करावा लागला आहे. आणि अर्थार्जनासाठी गरवारे या कंपनीत काही काळ तुम्ही कामही केले आणि खरं तर आज ज्या काही तुम्ही घडले आहात त्याचं क्रेडिट कुठेतरी तुम्ही गरवारे कंपनीला देता. अगदी बरोबर. कारण अन्न आणि वस्त्र नसेल तर काही करू शकत नाही. मी तुम्हाला म्हटलं की मी हॉस्टेलला होते आधी आणि शाळा कॉलेज संपल्यावरती आम्हाला हॉस्टेलला परमिशन नसायची. मग मला बाहेर राहावं लागायचं. आणि तुम्हाला एक माहीत सांगते मध्येच की त्यावेळी आमची परिस्थिती अतिशय म्हणजे खालावलेली होती. त्याच्यामुळे मला नोकरी करणं जरुरीचं होतं. मग मी डेली वेजेस म्हणजे आपले सोफिस्टिकेट शब्द झाला की रोजंदारी. मग मी हॉस्टेलला राहायला गेले. हॉस्टेलला राहायला पैसे भरायचे म्हणून मग दिवसभर करायचं काम करायचं आणि मग संध्याकाळी ग्राउंडवरती जायचे मी. आणि मला ज्यावेळेस माझी हॉस्टेलला होते त्यावेळेस मला माझ्याकडे वाहन नव्हतं, जायला पैसे नव्हते. तर मी तिथे मला 7:30ला पोचायचं. पण मी ते दिवसभर फिरलेली असायची, प्रॅक्टिस करायची आणि अक्षरशः माझ्या पायात पेटके यायचे. कारण पेटके यायचे मला की ह्याच्या जाईपर्यंत, कुठे हॉस्टेलला जाईपर्यंत. कारण शिवाजी नगरच्या तिथे ते हॉस्टेल होतं आणि माझी प्रॅक्टिस MES कॉलेजच्या ग्राउंडवरती असायची. आणि मग ज्यावेळेस मी सरांना सांगितलं की सर म्हणाले की अगं तू एवढी दमतेस, तुझ्याकडे सायकल नाही आहे का, तू घेऊ शकतेस ना. मी गप्प बसले. मग त्यांच्या लक्षात आलं की माझे आर्थिक प्रश्न असेल. मग त्यांनी मला सायकल घेऊन दिली. 100 रुपयाची होती ती. अक्षरशः मी त्याचे ते पैसे त्यांचे जवळजवळ 3 ते 4 वर्षांनी त्यांना परत करू शकले. पण काय झालं की त्याच्यामुळे मला प्रॅक्टिस खूप चांगली होऊ शकली त्याच्यामध्ये. ते झालं माझं. आणि ते प्रॅक्टिस करताना तुम्ही आता म्हणलात की गरवारेमध्ये मी कसं गेले, की मी प्रॅक्टिस करत होते आणि मला स्टेटला म्हणजे वर्तमानपत्रात माझी नावं पण यायला लागली होती. जिल्ह्यामध्ये माझं सिलेक्शन व्हायला लागलं होतं. राणा प्रताप संघाचं नाव लौकिक व्हायला लागलं होतं. आणि ज्या राणा प्रताप संघामध्ये मला नंतर कळलं की हा राणा प्रताप संघ आहे. मग त्यांनी मला सांगितलं की राणा प्रतापचं ब्रीदवाक्यच असं आहे की क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे. आणि ते पण आपण हे केलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. आणि खरं तर आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण खेळताना आमचे फिदा कुरेशी त्या काळामध्ये नावाजलेले होते. अशोक कोंडरे, प्रकाश बोरकर, माझ्याबरोबरच्या महिला होत्या जयश्री झेंडे, नंतर शुभांगी, नीलम, उल्का दाते म्हणजे मंजू दाते भगिनी, नीलम दाते, उल्का, शैला वाघ आणि अंजली पावगी, नंतर स्वाती दातार, मीना साने. म्हणजे आता खूप म्हणजे ही त्यावेळची आमची बॅच होती. त्या बॅचमध्ये मी खेळत होते. सरांनी सांगितलं की काही दिवसांनी ते मुलांची शेजारी प्रॅक्टिस व्हायची, मुलींची, आणि आमची कॉमन प्रॅक्टिस झाल्यावरती आमच्यात काय कमी आहे त्याची आम्ही इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस झाल्यावरती मग करत होतो. आणि फिदा कुरेशी एक तर ते उजवं कवर टर्न त्यांचा म्हणजे की त्याच्यातून कोणी हलणार नाही, म्हणजे मगरमच्छ मिठी असं म्हणायचे त्यांना. तर सरांनी एक वेळ सांगितलं की अरे मी डॅशची प्रॅक्टिस करते. सरांनी फिदा अरे आज शकू आली ना ते, अरे खूप चांगले डॅश लावते, दणके खूप चांगले बसतात तिचे. सर म्हणला ठीक आहे म्हणले, मला तिने दणका लावून दिला सर तर तुम्ही म्हणता ते मी मान्य करेन, नाही तर नाही. मग ते म्हणले चला या. मग तो चष्मा असायचा त्याला, त्याने उभं राहायला मला म्हणले चल शकू मार. मी एक पहिला डॅश दिला, कारण मी खेड्यात आले होते. एकदम कसं जोरात मारायचं, गावात असताना खूप मस्ती बिस्ती करायची, तिथे धुमाकूळ घालायचे. पण इथे कसं काय, एक दणका दिला, हळूच दिला,
अबे जोर लागा ना. दुसरा दिला तसंच झालं. तिसरा सर मला का शकू, आणि मी जो दणका दिला तो खाली त्याच्यावरती मी चष्मा त्याचा पडलेला आणि मिचमिची डोळ्यांनी म्हणला अबे गेंडे उठा. मला म्हणलं सर कसली ताकद आहे, म्हणजे मला जर तिने पाडलं मुलींच्या मध्ये तर तिला सगळे हॉस्पिटलच पाठवेल ती मुलींना. आणि खरंच पुढे तसंच घडत गेले. म्हणजे आम्ही सांगलीला 5-6 वर्ष तरुण भारत स्पर्धा असायच्या ऑल इंडिया लेवल. तर तिथे तर सर मग कोष्टी सर होते तेव्हा त्यांचे, ते म्हणायचे की शकू ॲम्ब्युलन्स आणून ठेवली बरं का. म्हणजे पुढचं की परफेक्शन त्याच्यामध्ये मिळत गेलं मला. हे असं झालं खरं तर की त्या खेळामध्ये माझ्या खेळाडूंच्या ज्याबरोबर खेळलो त्याच्यामध्ये असं एकूणच म्हणजे जोश, चपळाई आणि भेदक नजर ही खरं तर तुमच्या खेळीची वैशिष्ट्य सांगता येतील. आणि हा गुण कुठेतरी तुम्हाला पुढे घेऊन गेला. आता राष्ट्रीय स्पर्धेत एकूण सर्वाधिक म्हणजे 106 सामने खेळण्याचा तुमचा विक्रम आहे. तर पहिल्या खेळाच्या काही आठवणी सांगता येतील का? खरं तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की मी कबड्डी म्हणजे चंद्रकांत केळकर सांगितलंच, त्यांनी आमचं टेक्निकली जे असतं कबड्डीचं ते त्यांनी आमच्यावरती म्हणजे जी आता माझा काळा पत्थर होता, दगड होता, आत्ताची जी कबड्डीची मूर्ती घडवली त्याचं श्रेय सगळं चंद्रकांत केळकर, मधुकर परगी, त्यांच्या सौ माधुरी परगी, हेमंत जोगदेव. आणि कबड्डीशिवाय आमच्यावरती राणा प्रतापचे जे संस्कार की कुठे तुम्ही आमच्या वागण्या बोलण्यात म्हणतात तू राणा प्रतापचं का, म्हणजे इतकं सहजपणे ओळखलं जातं ते वासोकाका भिडे. ह्या सर्वांच्यामुळे आत्ताची जी शकू दिसते तुम्हाला तिच्यामुळे दिसते. आणि माझा कार्यकाल होता म्हणजे 1970ला मी ॲथलेटिक्सने खेळ 70, 71 ते 81, 82 हा माझा पूर्ण कालावधी. त्यामध्ये आमचा राणा प्रताप संघ म्हणजे आमची गोल्डन गँग होती, जी आता मी मुलींची नावं घेतली, शुभांगी, नीलम दाते, म्हणजे की आमची खरंच गँग होती. आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी कधीही कुठल्याही स्पर्धेमध्ये पहिला दुसरा नंबर कधी सोडला नाही. एखाद दुसरा असेल की आम्ही तिसरा नंबर आम्हाला मिळाला आहे. पण तिथे म्हणजे अक्षरशः त्या निमित्ताने संपूर्ण भारतभर आमच्या राणा प्रतापचा डंका वाजला आणि अर्थात खेळाचा पण वाजलाच होता. आणि माझी पहिलीच म्हणजे आता 71-72चं सिलेक्शन ट्रायल्स होतं रत्नागिरीला. सरांनी मला सांगितलं शकू चल तू चांगली खेळते तुझं सिलेक्शन होईल. मी म्हटलं नाही, माझं ॲथलेटिक्सचं माझं थ्रोमध्ये जॅव्हलिन थ्रो आणि शॉर्टपुट होता, ते माझं विद्यापीठासाठी माझं सिलेक्शन होतं. आणि मी म्हटलं मी तिकडं नाही येणार, कारण मी ॲथलेटिक्समध्ये मी म्हटलं इथे जाणार, कारण अजून सरांचा पगडा होता माझ्यावरती की नाही म्हटलं मी हे करणार. मग गेले नाही. दुसऱ्या वर्षी नाशिकला माझं सिलेक्शन झालं, हे 72-73ची गोष्ट. आणि त्यामध्ये माझं स्टेटला पण सिलेक्शन झालं. त्याच्या नॅशनल्स होत्या जयपूरला 24 जानेवारीपर्यंत. 26 जानेवारीला आम्ही दिल्लीला गेलो होतो, का तर त्यावेळेस मोहन धारिया मंत्री होते आणि 26 जानेवारीचा कार्यक्रम बघायला आपल्या महाराष्ट्राच्या दोन्ही टीम्सला त्यांनी तिकडे ह्याला घेऊन गेले होते, कुठे दिल्लीला घेऊन गेले होते. आणि त्याच्या आधी असं झालं की त्याच वर्षी बांगलादेशला जाणाऱ्यासाठी सिलेक्शन होत्या. मग म्हणजे मला पहिल्या वर्षी मी स्टेटमध्ये पण खेळले, नॅशनल पण झाले, आणि त्याच वर्षी माझं इंटरनॅशनल म्हणजे बांगलादेशसाठी सुद्धा म्हणजे सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेस होतं मी आणि साधना धारिया हे. आणि माझा जो कालावधी आहे ना, आपण तुम्ही 106 स्पर्धा म्हटलात तो या पिरियडमधला आहे. काय झालं की मध्ये ज्यावेळेस मला अवॉर्ड दिलं गेलं म्हणजे जीवन गौरवचं, त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी सांगितलं गेलं, इव्हन मुख्यमंत्री असतील किंवा दादा असतील किंवा ते धरणी मामा असतील की 79 तो 82 असा तो कालावधी नाही आहे. ॲक्च्युली 71-72 ते 81-82 आणि 106 स्पर्धा म्हणजे अखिल भारतीय आणि राज्य पातळीवरच्या आणि नॅशनल मी एकूण 11 खेळले. म्हणजे त्याच महिला वर्षांच्या पण वेगळ्या नॅशनल व्हायच्या, इंदिराबाईंच्या नावनी नोव्हेंबरमध्ये, अशा 3 नॅशनल आणि रेग्युलर 8 नॅशनल, अशा 11 नॅशनल. आणि त्याच्यामध्ये माझे 10 गोल्ड मेडल आहेत आणि एक माझं सिल्वर आहे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शकुंतलाताई, आपण विश्रांतीपूर्वी आपण तुमच्या स्पर्धेच्या आठवणींविषयी बोलत होतो, तर याविषयी काय सांगाल? मी तर प्रॅक्टिस करायला लागलेलेच होते. स्पर्धा फक्त विद्यापीठासाठी खेळले. 2 वर्ष मी पुणे विद्यापीठ खेळले, बाहेर कुठे खेळलेले नव्हते. आणि पहिल्यांदाच मी राणा प्रताप संघाकडून मुंबई कॉर्पोरेशनच्या स्पर्धा असायच्या त्याच्यासाठी गेले होते म्हणजे. आणि म्हणजे पुण्याच्या बाहेर ह्या मोठ्या हेमामध्ये पहिलीच माझी ती स्पर्धा. पण का कुणास ठाऊक मला ना कधी कोणाची भीती वाटली नाही. आमचे आणि सांगायचे की ही खेळाडू असे खेळतात, सगळ्या वेगवेगळ्या जे मोठे खेळाडू होते त्यांच्या मला सांगितलेले. आमची पहिली मॅच होती म्हणजे सेमीफायनलची मॅच असेल
विश्वशांती संघाबरोबर. आणि त्यांचं तर असं होतं की शैला रायकर, छाया बांदोडकर, अजूनही सगळ्या महिला, पण त्या खूप म्हणजे रायकर तर ती चीनची भिंत म्हणायची, कारण त्यांनी पकडी केली तर कोणी सुटलं गेलं नाही, ही तिची ख्याती होती. सरांनी मला सांगितलं की लक्ष दे, ती असं सर मी करते असं, म्हणजे माझ्याकडनं व्हायचं की करते म्हणून. आणि मग मी पहिली रेड केली आणि आम्ही म्हणतो की माझी पहिली चढाई ती काय करायची, कुठलाही नवीन पहिला खेळाडू आला की ते गिराय करायची, कबड्डीच्या भाषेत आपण म्हणू शकतो की गिराय करायची. मी रेड केली, तिने मला लगेच फिरल्याबरोबर मी जो दणका लावला तो ती मध्य पार्टीवरती पडली. तिने मिचमिची डोळे, ती पण अशी, तिला चष्मा, मग मला तिने फक्त उठवलं तिला माझ्या पाठीवरती. तिने फक्त हे केलं. मॅच संपल्यावरती सरांना म्हणली, सर राज्याला किती ऑलराऊंडर खेळाडू दिलाय म्हणले तुम्ही. म्हणले ही नक्की यावर्षी नॅशनलला बसणार. म्हणजे ही माझी, आणि त्याच वर्षी मी म्हणलं की नाही का की नाशिकलाच माझ्या पहिल्या वर्षी मी बसले. आणि तिचं आणि माझं दोन्ही आमचा लोणावळ्याला कॅम्प झाला, दोन्हीचं होतं. आणि आम्ही त्यावेळेस मोनिका नाथ म्हणून एक वादळ होतं मोठं, सुनामी आल्यासारखं व्हायचं, तिला पैजा लागायचं तिला पकडीसाठी. आणि मी डॉक्टर बापट आमच्याबरोबर होते. म्हणले तिच्या एका पकडीबरोबर कॅडबरी देणार मोठी. मी म्हणलं तू पकड नका, तू माझ्या ती डाव्या बाजूलाच रेड होती, माझ्याच बाजूला रेड. ठीक आहे, तिची पहिली एंट्री हे केली, तिच्या पहिल्या एंट्रीला मी घेतलं, दणका मारला. दुसरी अशा करून म्हणजे पब्लिक तर एवढं उठलं बाहेर व्हायचं की तिची जी बक्षीस होतं ती आम्हाला द्यायला लागले ते लोक आवाज करून की पहिले एकूण आम्ही 27 पकडी केल्यात. हे आमचं रेकॉर्ड झालं खरं की त्या ह्याच्यामध्ये पण होतं. म्हणजे मी आणि शैला रायकर, म्हणजे म्हणतो ना की एखादा चांगला खेळाडू आणि तिचे नुसते पाठ थोपण नव्हतं मला. आणि किती आपल्याला मुठभर मास वाटतं की आपण कसं खेळलं पाहिजे. आणि मग खेळताना चित्रा क्रांती नाबर, साधना धारी असे, त्या अरुणा चव्हाण, की ह्या सगळ्यांनी मग मला ज्यावेळेस मी खेळत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या टिप्स दिल्या, कसं खेळलं पाहिजे, अजून काय केलं पाहिजे नवीन याच्या. म्हणजे ही त्यावेळेची म्हणजे जी तुम्ही सुरुवात म्हणलात माझी कशी झाली की मी गरवाऱ्यामध्ये गेले ना, आणि नोकरी लागल्यामुळे माझी विवंचना संपली अन्न आणि वस्त्राची खरं. आणि ते मला म्हणजे आबासाहेब गरवारे ते मला टुर्नामेंटला जाताना ऑन ड्युटी द्यायचे आणि शिवाय पॉकेट मनी पण द्यायचे आम्हाला. त्याच्यामुळे मी माझ्या खेळाकडे पूर्ण लक्ष देऊ शकले. त्याच्यामुळे मी गरवारे कंपनीतले आमचे येवले सर असतील किंवा आमच्यातलेच जोशी सर असतील किंवा पुरंदरे म्हणून आहेत आमचे एरंडे, मी कधी तिथल्या म्हणजे सिक्युरिटी सुपरवायझर किंवा आमचे कोणाला कधीही विसरणार नाही. त्याच्यामध्ये मदत केली. नातूसाहेब ते स्पोर्ट्स बघायचे आणि ते आमच्या स्पर्धा बघायलाचे, इंडस्ट्रीज मॅचेस व्हायच्या, त्याच्यामध्ये ते आम्ही मग ॲथलेटिक्सला मी भाग घ्यायचे. तर मला जनरल चॅम्पियनशिप मिळायची ॲथलेटिक्समध्ये. आणि मी काय करायचे की कंपनीतल्या मग 4-5 मुलींना घेऊन रिलेसाठी पण आम्ही भाग घ्यायचो. आणि मग त्या मुली आणि प्रॅक्टिस करायचं. मग ते आम्हाला 1:30 वाजता सोडायचे. सुरुवातीला आमचे येवले सर सिक्युरिटी ऑफिसर ते नेहरू स्टेडियमवर प्रॅक्टिस करत होतो, ते बघायला आले होते. सर म्हणलं तुम्ही कसं काय इकडे, तर ते म्हणले नाही मी सहज आलो. पण त्यांनी सांगितलं की मुलं किंवा खेळाडू तिथले वेळ घेतात, आम्ही जातो आणि मैदानावर जात नाहीत म्हणून आम्ही हे बघायला आलो. पण ते पुन्हा कधी आले नाही. ते म्हणजे आम्हाला तुमच्यात, आणि अशी माझी चॅम्पियनशिप पण मला गरवाऱ्याची मिळाली. त्याच वेळेला माझ्याबरोबर याच्यामध्ये आपला हा होता पेटकर. शकुंतलाताई, तुम्ही पुणे जिल्हा आणि राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात, तर एकूणच या कार्याविषयी काय सांगाल? कबड्डी खेळायला सुरुवात आपली झालीच होती. मी आता कोचेससाठी म्हणजे मी NISचा कोर्स केला. कारण काय झालं, दामले सर म्हणायचे की तुम्ही त्याला सायंटिफिकली जोर द्या. ते त्यावेळेस कळतं. मग त्यांनी मला सांगितलं. म्हणताना मी आधी 6 वीकचा कोर्स केला, सर्टिफिकेट कोर्स म्हणतात बेंगलोरला. तिकडे माझं टीचिंग कोचिंग सगळं, तिथले सगळे कोचेस म्हणायचे की अरे तू वर्षाचा कोर्स कर, तुझं टीचिंग कोचिंग खूप छान आहे, एक आम्हाला आपल्याला कमी कोचेस आहेत आपल्याकडे. आणि मला ते आवडलं खरं. आणि माझ्याकडे ते कुठेतरी कोचिंगचं होतंच. तुम्हाला मी सांगितलं ना शाळेमध्ये किंवा माझ्या काकांच्या म्हणून आलेलं. नंतर मी तिथे 6 वीकच्या कोर्सला पण मी तिथे पहिली आली होती आणि वर्षाचा कोर्स केला मी. कारण तिथे काय होतं की तुम्हाला, मी काय करायचे की मी संघात आल्यावरती मी एक्झरसाईज करायचे. कारण मला ॲथलेटिक्समध्ये दामले सरांच्या मम्मी ते करायचे. सर मला सांगायचे अरे तू दमशील, मला ते सांगता यायचं नाही. पण मी ज्यावेळेस हे कोर्स केला त्यावेळेस मला कळलं की तुम्ही वॉर्मिंगअप का करायचे, त्याचे स्पेसिफिक वॉर्मिंगअप का करायचे, नंतर तुम्ही कूलडाऊन का करायचं, सगळं तुमचं इव्हेंट झाल्यावरती का करायचं, हे मी त्यांना सांगू शकले. आणि त्याच्यामुळे मी तो वर्षाचा कोर्स केला. आणि मग त्याच वेळेला मी 86 सालापासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला मी जॉईन झाले. आणि जॉईन झाले पण मी पहिलं मला पोस्टिंग गुलबर्ग्याला मिळालं. खरं जॉईन झाले त्या काळात पण आमची परिस्थिती वाईट होती. खरे
सांगणं बरं नाही, पण माझे बाबांना तेव्हा डायबिटीस होता आणि आपलं हरजीवन हॉस्पिटल तेव्हा स्पोर्ट्ससाठी म्हणून डिक्लेअर केलं होतं आणि मी त्यांची पहिली पेशंट होती. तो मुद्दा वेगळा की त्याच्यामुळे आपण माझे बाबा आम्ही त्यांना तिथे ठेवायचं आम्ही, पण आमच्याकडे पैसे नसल्यामुळे 8-10 दिवस ठेवायचं, पुन्हा त्यांना घरी आणायचं. कारण डॉक्टरांनी सांगितलं की मी त्यांचा पाय तोडावा लागेल. मग 8-10 दिवस थांबायचं, परत यायचं. मी गुलबर्ग्याला असताना पगार झाला की यायचं, पैसे द्यायचे आणि परत जायचं. आणि त्याच वेळेला आमच्या अर्जुन अवॉर्डीची बैठक होती दिल्लीला आणि मार्गारेट आला त्यावेळेस मिनिस्टर्स होत्या आणि दिल्लीला असल्यामुळे आम्ही मग सगळ्या पुण्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या आम्ही डायना एलर्जी असेल किंवा आमची हे साळुंखे त्या टेबल टेनिसच्या रेल्वेतली ती असेल शैलजा साळुंखे, त्या आम्ही मार्गारेटजींना भेटायला गेलो होतो. त्या काय म्हणाल्या की जे अर्जुन अवॉर्डीचं त्यांना मी असं वेगळं काम देणार, म्हणजे बेसिकमध्ये नाही त्यांना वरती देणार. आणि सगळ्यांचं बोलणं झाल्यावरती त्यांचं सगळं आम्ही ऐकून घेतलं ते काय करणं काही नाही. आणि मी त्यांना सांगितलं की मॅडम मी आत्ता गुलबर्ग्याला आहे, माझं पोस्टिंग विद्यापीठामध्ये, तिथे पण मी पहिलीच होती आणि महिला म्हणून सुद्धा पहिलीच. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा विद्यापीठाच्या ट्रॅकसूट घालून गेली मुलांची प्रॅक्टिस घ्यायला, तर तिथला पिऊन अक्षरशः लहान मुलं कशी आपली पाहुणे आल्यावरती दाराच्या लपून बघतात तसं तो मला बघत होता. म्हणजे महिला ट्रॅकसूटमध्ये तर नाहीच बळणं, तिथं सगळ्या महिला बुरख्यामध्ये असायच्या. म्हणजे मला मिळालं ते पोस्टिंग तिथे. मग मी मॅडमला जेव्हा सांगितलं, मॅडम त्याच एरियातल्या, त्यांनी कपाळाला हात लावला आणि मी ट्रान्सफरसाठी चाललं होतं माझं, कारण झोन झाल्यावरती मला ट्रान्सफर करणं अवघड गेलं असतं, कारण माझी घरची परिस्थिती दरवेळेला मला अवघड पडत होतं हे सगळं. मग त्यांनी मात्र मग त्यांना मी सांगितल्यावरती मग त्यांनी मला हे दिला, विश्वास दिला, ठीक आहे तुला मी हे करते, तू काही काळजी करू नकोस, पण जाशील तर तू चांगलं काम कर तिकडे गेल्यावरती असं. म्हणजे त्याच्यात मी पुन्हा पुण्यात आले, पुणे विद्यापीठाशी हे झाले मी. आणि मग असं होतं की कोचिंगमध्ये आल्यावरती आमच्या एक वेळ मॅचेस चालू असायच्या, नेहमी चालू असतात. नेहरू स्टेडियमवरती होतं, त्या दिवशी चतुर्थी होती. आमच्या सगळ्या महिला तिथे होत्या, म्हणजे ज्या कोचिंग करत होत्या, पंच म्हणून होत्या, ज्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होत्या काय त्या होत्या. मग त्या आम्ही बोलत असताना त्या म्हणाल्या की ताई किंवा मॅडम म्हणे आता आम्ही जिल्ह्यात लोकांना गेलो की नीट उत्तरं देत नाहीत, काही वेळेला आम्हाला त्रास होतो, म्हणजे बोलताना कधी कधी अपमानित पण केलं, कारण सगळ्या MP.Ed BPA झाल्या, म्हणजे काय काय हे झालेल्या होत्या तिथे, म्हणजे डॉक्टरच मिळवलेल्या पण होत्या महिला, हे होतं. मग ते सांगितलं मग ठीक आहे आपण बोलूयात. मग आम्ही आमचा एक कोर कमिटी केला, ग्रुप तयार केला 51 महिलांचा. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शकुंतलाताई, कबड्डी संघटनेत महिलांना आरक्षण देण्याच्या आग्रही निर्णयासाठी तुम्ही खूप आग्रही होता. बरोबर. आणि संघटनेत महिलांना स्थान मिळावं यासाठी सुद्धा तुम्ही लढा दिलाय. तर एकूणच तो लढा काय होता? कसं आहे की तुम्हाला मी मगाशी सांगितलंच की आम्ही सगळ्याजणी बसून हे केलं की महिलांसाठी मेरिटेड महिला असून पण त्यांना संधी दिली जात नाही. मग आम्ही काही वेळेला 2-3 वर्ष सुरुवातीला म्हणजे यांच्याशी जे सचिव आहेत त्यांच्याशी बोलायचं, किंवा दुसरे जो संधी जाधव म्हणून आहेत की ते विचार करणार आहेत. मग आम्ही सांगायचो की ह्या 4-5 महिला घ्या, त्या रेग्युलर काम करतात, कोचिंगमध्ये आहेत, पंच म्हणून आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला, त्यातलं तुम्ही कोणी एकाला निवड करा, कारण निवड समितीमध्ये. म्हणजे ही सुरुवात झाली. आणि नंतर असं झालं की घटना दुरुस्तीचं निघालं. आदल्या वर्षी 3च जेंट्स घेतले होते, दुसऱ्या वर्षी मग ते म्हणाले की नाही 2 जागा वाढवायच्या आहेत. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की मग 2 जागा महिलांना द्या, घटना दुरुस्ती महिलांचा पण तेवढाच. कारण आता कारण का तर म्हणलं जे छत्रपती अवॉर्ड मिळालं पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत आणि त्या कार्यभाग पण आहेत, कार्य करतात पण, मग त्यांना घ्या, हा विषय झाला. आणि मग माझी वर्णी घटना दुरुस्ती समितीमध्ये झाली, 4 पुरुष मी एकटी, असं झालं. आणि मग त्यानिमित्तानं ज्यावेळेस माझी म्हणजे मला घेतलं गेलं, मी काय केलं की सगळ्या संघटनांच्या जे अध्यक्ष असतील किंवा तुमचे त्यांच्यातले कोणी कार्यकारी मंडळातले असतील किंवा जे काम करणारे, त्यांना विचारलं की तुमच्याकडे महिलांसाठी काय प्रयोजन आहे. एक दुसरं तसं राजकीय पक्षांकडे पण विचारलं की काय प्रयोजन आहे. मग ह्यांना तुमच्या आपल्या वंदना चव्हाण त्यांना ते म्हणजे नाही आता 33वरनं 50% केलं महिलांसाठी आरक्षण. मग मी त्यांना म्हटलं की काय कशासाठी विचारतेस, तर म्हटलं घटना दुरुस्तीसाठी. म्हणजे झाली का तुमची दुरुस्ती? नाही म्हटलं करायची म्हणून हेच प्रयत्न. मग ती म्हणाली तू घटना आणली आहेस का? मी म्हटलं नाही आणली. मी तिला जाऊन भेटले होते त्यावेळेस. मग ती म्हणाली तू मलाकडे घटना आणून दे. मग मी संध्याकाळी ग्राउंड होता, त्या नवापेठेत राहतात, त्यांना घटना दिली. त्यांचे श्रीमानजी तिथे होते, हेमंत चव्हाण. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, ते म्हणजे तुम्ही दोघंजणं ह्या विषयावरती
हे करा. मग आमच्या 2-3 बैठका झाल्या, काय असायला पाहिजे काय नको. आणि त्याप्रमाणे आमची जी घटना समितीची बैठक व्हायची त्यावेळेस मग मी ते मांडत गेले. आणि मेरिटेड महिलांना, त्यांना लायक उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे म्हणून. आणि मग त्या चौघांच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती फाईट करत गेलो अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की अजितदादा आमचे अध्यक्ष, आणि आम्ही जी महिलांची लिस्ट केली होती ते एक आम्रपाली गलांडे म्हणून तिचा एक प्रॉब्लेम निर्माण झाला. ती ह्याचे वडगाव शहरीचे, तसं ते खेडेगाव पेपरला थोडंसं असं आल्यामुळं तिचा परिणाम झाला. आम्हाला हे समोर उदाहरण होतं की एवढा उंचापरा चांगला खेळाडू ती नंतर मेंटली डिस्टर्ब झाली. मग हे सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आल्या. यावेळेला महिलांचं आरक्षण, महिला असणं तिथे आवश्यक हे अजून दृढ झालं. आणि मग ती लिस्ट आम्ही दादांच्याकडे वेळ मागितला. त्यांनी 10 मिनटं, 1 तास 20 मिनटं त्यांच्याकडे होतो. त्यांना सगळं सांगितलं की त्यांचे डॉक्टरचे सर्टिफिकेट वगैरे पण आम्ही तिचे दिले. तिलाही बोलावलं होतं तिथे. ते सगळं झालं. मग त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टी ह्या घटना तुम्हाला घडत राहत आहेत, ह्यांना महिला पाहिजेत. आणि त्यांना लिस्ट त्यांच्याबद्दल 51 महिलांची त्यावेळेस. ज्यावेळेस मग आम्हाला त्यांनी सांगितलं की बैठकीत की अरे शकुंतला असं करा की तुम्ही तू वेगळी लिस्ट दे महिलांचं पाहिजे म्हणून. मी म्हटलं ठीक आहे देते मी. कारण त्या कार्यात महिला भरपूर ठिकाणी महिला कोचिंग कॅम्प हे सगळं करत होत्या. आणि ज्यावेळेस आमची बैठक झाली म्हणजे ह्याच्यामध्ये आता जनरल त्याच्यामध्ये झालं, आम्ही ते मांडला गेला, बाकीच्याला संमती मानली. याला काय झालं की महिलांसाठी कार्य आम्ही ज्यावेळेस मांडलं गेलं ह्याच्यामध्ये त्यावेळेस सुरुवातीला सगळे चुपचाप होते. आणि नंतर महेशजी लांडगे ते उठले, आमदार होते त्यावेळेस. ते म्हणाले की महिलांसाठी हवं आहे आरक्षण. कारण आता म्हणे मी पण 2 महिलांच्या म्हणजे चालवतो, महिलांच्या संस्था भरपूर आहेत, महिलांचे संघ खूप आहेत आणि महिलांना आरक्षण पाहिजे, नुसतंच पुरुष प्रधान नको आहे, आता ते बदल केलं पाहिजे. आणि त्यांनी तो मुद्दा तिथे मांडला. आणि मग सगळ्यांनी त्याच्यावरती म्हणजे टाळ्या वाजवल्या. दादांनी परत विचारलं की मग ठीक आहे तुम्ही महेश म्हणता ते बरोबर, पण जर ह्याच्यावरती कोणाला सूचना करायच्या असतील तर करू द्यात. पण कोणीही सूचना केली नाही. उलट तो एकमताने पास झाला आणि आम्हाला 8 महिलांना घटनेने आरक्षण मिळालं. ही कबड्डीच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्याच वेळेला आम्हाला म्हणजे 70s और 80sच्या मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये शरद पवार साहेब अध्यक्ष होते. त्यावेळेस आम्हाला 7 महिलांना त्यांनी शासकीय समितीमध्ये घेतलेलं होतं. म्हणजे हे दोन्ही कुठेतरी की महिलांनी यामुळे कुठेतरी सुरुवात होती. आणि ज्यावेळेस आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि शिवाय ओपनली पण आम्ही लढू शकत होतो निवडणूक, हे झाल्यावरती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये त्याचा उमटला गेला सगळं आहे. आणि मग सगळे जिल्हे त्याच्यामध्ये हे झाले. म्हणजे ते पण म्हणाले की नाही बरोबर आहे आम्ही करू. सगळे जिल्हे परत एक आले आणि पुन्हा महाराष्ट्र राज्य असोसिएशनमध्ये पुन्हा हे निर्माण झालं. आणि महिलांना तिथे पण रिझर्वेशन त्यांना दिलं गेलं. मी ज्यावेळेस मग महिलांशी सुद्धा बोलले. पण काही पुरुष म्हणजे आमचे प्राध्यापक शैलेश आपटे असतील की ते आमचं कायम ग्राउंडशी संबंधित असायचे गरवारी कॉलेजचे. एक तुम्हाला आणि त्यावेळेस मी नुकतीच क्रीडा भारतीमध्ये गेले होते 16 तारखेला. आणि राजी चौधरी म्हणून होते, ते वैयक्तिक चौकशी करायची. आणि ज्यावेळेस ते महिला की तिथे पण तुम्हाला येईलच पुढे महिलांसाठी काय करतो काय नाही ते. मग त्यावेळेस मी त्यांनाही विचारलं की आमचं असं आम्हाला महिलांसाठी करायचं, काय करायला पाहिजे. ते पण सांगायचे नाही तुम्ही काय करा महिलांसाठी तिथे काय करा. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा मला उपयोग झाला, ही सपोर्ट मला खरंच झाला. आणि आम्हाला ते म्हणजे महिला आरक्षण मिळालं गेलं. शकुंतलाताई, आज क्रीडा भारती, क्रीडा परिषद आणि सैनिक मित्र मंडळ या संस्थांशी तुम्ही जोडले आहात, तर या कार्याविषयी काय सांगाल? खरं तर आपलं म्हणजे नोकरी झाल्यावरती किंवा नंतर की आपल्या समाजाचं पण आपण काय देणं लागतो, म्हणून मी या खरं 3 संस्थांशी जोडले गेलेले आहे. आणि पहिली जोडले गेले ते आमचे प्राध्यापक शैलेश आपटे, ते आणि गरवारेमध्ये असल्यामुळे त्यांनी मला आधी विचारले की तू क्रीडा भारतीमध्ये ये. त्यांनी मला थोडक्यात सांगितलं की क्रीडा भारती काय आहे ते, की सर्वांनी म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला आरोग्य चांगलं राहावं म्हणून तुमच्या वयोमानाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे तुम्ही स्पर्धेत भाग घ्या, खेळा, नाचा, बागडा, योगा करा असं. आणि त्यांच्यामुळे मी खरं क्रीडा भारतीमध्ये आले. आणि त्याच्यामध्ये पण ते काम खूप चांगलं चाललं असतं क्रीडा भारतीचं पण, कारण सुरुवातीला हे सगळं खेळाविषयी काम चालू असतं. त्यांचा हा जो उद्देश आहे की आरोग्य चांगलं राहावं आणि नेशन पण म्हणजे आपला देश पण त्याच्यामुळे सुदृढ आणखीन हे राहील, हे त्यांचं पहिलं ब्रीदवाक्य आहे. पण जिजामाता पुरस्कार हा वैशिष्ट्य आहे क्रीडा भारतीचं, की ज्या खेळाडूला नॅशनल इंटरनॅशनल त्याच्या आईनं दिला जातो. कारण हे मला असं वाटतं की
क्वचितच ही पहिली संस्था असेल की, कारण आई कायम पडद्यामागे असते, म्हणून जिजामाता पुरस्कार, कारण शिवाजी जिजामाईंच्यामुळे तयार झाले, म्हणून तो जिजामाता पुरस्कार त्या खेळाडूच्या आईला दिला जातो आणि हा संपूर्ण भारतभर दिला जातो. पुरस्कारांविषयी बोलूया. आत्तापर्यंत आपल्याला अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मग यामध्ये अर्जुन पुरस्कार किंवा शिवछत्रपती पुरस्कार आणि क्रीडा विश्वातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. तर काय भावना आहेत या सगळ्या पुरस्कारांविषयी? खरं सांगू का, जीवन गौरव पुरस्कार डिक्लेअर ज्यावेळेस मी तिथे होते ना, माझं पूर्ण सिनेमा कसं आपण बघतो तसं लहानपणापासून ते त्यापर्यंत संपूर्ण माझ्या डोळ्यासमोर सगळं आलं. की सुरुवातीला मी म्हटलं ह्या 3 देवी माझ्या आयुष्यामध्ये आहेत आणि खरंच त्यांचं मला खूप म्हणजे पाठीमागे त्यांच्या पाठीराखा आपण म्हणतो ना त्या असल्यासारखं झालं. महिनातांनी जर मला नसतं कॉलेजला ॲडमिशन नसतं घेतली, मी पुण्यात आले नसते. 72 साली ॲडमिशन म्हणजे दुष्काळ पडला होता, अवघड होतं, पैशाची सांपत्तिक स्थिती. माझ्या मावशीने मथुराबाई इनामदारने जर मला ते 5 रुपये नसते दिले तर मी पुण्यात येऊन कबड्डी खेळू शकले नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की नंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या ज्या तिसऱ्या ज्या महिला आहेत त्या पण येऊच की त्या शांताबाई शेळके. मी तुम्हाला म्हणलंच का मी पहिल्या वर्षी म्हणजे 73ला गेलो होतो, तिथे होते की त्यांच्याकडे बघा, म्हणजे दिल्लीला गेलो होतो की 26 जानेवारी कार्यक्रम. 25ला गेलो होतो, आपले यशवंतरावजी चव्हाण त्यात उपपंतप्रधान होते, संरक्षण मंत्री होते. आज तिथे सगळे महाराष्ट्रातले खेळाडू गेलो, सगळ्यांनी बुवा साळवी होते, त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली. माझी ओळख करून दिला. ते म्हणले की तू खटावची का ग? खटावकर म्हणलं नाही, पुसेगावची. मग म्हणले सेवागिरी महाराज का? तर म्हणजे इतकं त्यांचं लक्ष. त्याच वेळेला शांताबाई शेळके तिथे होत्या, त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलं होतं भरपूर. आणि त्या मग सगळेजण सह्या घेत होते. तर मी माझी मैत्रीण शुभांगी ते टीममध्ये होती, तिला का गं सही नाही म्हणजे चांगलं असं नंतर बोलीन. सगळ्यांचं घेऊन झाल्यावर मी त्या भारतीय बैठकीवर बसलेल्या होत्या आणि मग त्यांना मी गेले, नमस्कार केला आणि मी त्यांना म्हटलं की मला खेळायला आणि आयुष्याला उपयोगी पडेल असं मला काहीतरी द्या. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं, डोक्यावरनं पदर घेतला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद लिहिल्या, पराजयाची नलगे भीती, पराजयाची नलगे भीती, विनय असावा परिविजयांती, विनय असावा परिविजयांती. हे शब्द मी आत्ताही माझ्या अंगावर काठावर राहतं की त्यांनी माझ्या आयुष्यातलं केवढं मोठं हे दिलं होतं. जसं माझ्या मावशीनी पण सांगितलं होतं की तू खेळतीयस पण मिळवणं सोपं असतं पण टिकवणं अवघड. ह्या गोष्टी मी आजपर्यंत आयुष्यात पाहते. आणि शांताबाईंचं तर ऐकल्यावरती तर नेहमी माझ्या लक्षात येतं किंवा मी असा प्रयत्न करते की आपले पाय सगळ्या दृष्टीने जमिनीवर पाहिजेत, पण तुम्ही कायम आकाशाला गवसणी घालत असली पाहिजे सगळ्या विषयामध्ये. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शकुंतलाताई, आपण विश्रांतीपूर्वी जीवन गौरव या पुरस्काराविषयी बोललो, तर काय भावना आहेत याविषयी? खरं जीवन गौरव पुरस्कार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की माझा मित्र दोस्त आहे, मी म्हणतो की मी मध्ये म्हटलं की गरवारे मी मध्ये होते आणि तो टेल्कोमध्ये होता, म्हणजे पेटकर. तर तो होता, तो तिकडे मुलांच्यामध्ये त्याला चॅम्पियनशिप, मुलींच्यामध्ये मला असायची आणि त्यावेळेपासून आमचं नातं सुरू झालेलं होतं. आणि ज्या जीवनगौरवचं त्यांनी मला फोन केला 22-23ला, मला म्हणाला की मी जीवनगौरव तुझं नाव पाठवतोय. म्हणजे जीवनगौरव आहे काय? म्हटलं मला काही लक्षात नाही, तर पाठवतो, तू तुझं सगळं पाठव. म्हणजे शक्य नाही, कारण सगळे धावपळीचं त्यावेळेस आपलं रिझर्वेशनचं वगैरे सगळं चालू होतं. म्हटलं ते शक्य नाही होणार आहे तिकडे. नाही म्हणे मी पाठवतो. त्यांनी पाठवलं पण मला तिथं काही देता आलं नाही. मग त्यांनी माझ्या घरी येऊन काही पाठवलं, पण मी म्हटलं मी नाही करू शकत. पण यावेळेला वासंतीताई सातव आणि आमच्या पेटकर, मुरलीधर पेटकर आणि त्यांचा मुलगा अर्जुन, त्यांनी नाव पाठवलं. त्यांनी वासंतीताई म्हणल्या, शकू मी तुला, आता त्या आधी कार्याध्यक्ष होत्या, आता आमच्या जिल्ह्याच्या सल्लागार समितीमध्ये आहेत, नियामक मंडळात आहेत, तुझं काम आहे म्हणले, तुला मी बघतीये, तू कर. अक्षरशः मी शेवटची तारीख आहे ते 30-31 होती डिसेंबर, कारण ते सगळं डिटेलमध्ये द्यायला गेलं पाहिजे होतं. माझं तर खूप मोठं होतं की एवढ्या वर्षाचं की मी 70 सालापासून कोचिंग करते, म्हणजे 50 जवळजवळ 100च्या जवळपास माझे खेळाडू नॅशनल पातळीवर आहेत, 3-4 खेळाडू माझे इंटरनॅशनल आहेत. आणि डिटेलिंग पाहिजे होतं. साईला मी होते स्पोर्ट्स अथॉरिटी, त्यांचं विद्यापीठाचं काम, महाराष्ट्र राज्याचं निवड समितीकडून हे केलेलं, पुणे जिल्ह्याने, हे सगळं मला फक्त मी सगळं लिहित गेले की. आणि ज्यावेळेस माझं कोचिंग चाललं त्यात मी अगदी वरती लिहिलं की अगदी थोडक्यात. आणि केवळ
त्यांच्यामुळे. आणि मला ऑनलाईनचं माझ्याकडे जास्त नव्हतं काही. माझ्याकडे प्रसन्न कुलकर्णी म्हणून आहेत सारथ्या फाउंडेशनचा अध्यक्ष. तो मला म्हणा नाही नाही मी तुला करतो मदत, नाही तू लिह, कारण ते आणि मुरलीधर पेटकर रिलेटेड म्हणजे दोस्त आहेत. नाही नाही चल. तो घरी आला, रात्री बसून त्यांनी जे कामं सोडली ते करून त्यांनी माझं हे सगळं पाठवलं गेलं. आणि खरं तिथे त्यावेळेला वेळेच्या आधी सगळं पोचलं गेलं, म्हणून मी हे मला जीवन गौरव मिळू शकलं. महाराष्ट्रात कबड्डी खेळाला पूर्वीसारखं सक्षम करण्याचा तुमचा ध्यास आहे आणि त्यासाठी वयाच्या 100 वर्षापर्यंत तुम्हाला कार्यरत राहायचा तुमचा मानस आहे. अगदी बरोबर. तर सध्याच्या कबड्डी खेळाकडे बघून आपल्याला काय वाटतं आणि येणाऱ्या खेळाडूंकडून काय अपेक्षा आहेत? आता अगदी माझ्याकडे कोचिंगला येताना मॅडम तुम्हाला पाहिजे एवढे पैसे घ्या, 1 वर्ष त्याला प्रो कबड्डी खेळू द्यात. म्हणजे इतकं त्यांना सोपं वाटतं की नाही प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजेत. ह्या लोकांना हल्ली कमी झाले. पण आता आपल्या महाराष्ट्रात जे अगदी आपण वरच्या स्थानावरती असो, मुलं काय मुली काय, आपण घसरलो त्याची जी कारणं आम्ही शोधून काढलेली आहेत. आता आम्ही त्यांना तेच म्हणतो की कोचिंगमध्ये तुमचं काय पाहिजे, जो रेग्युलर कोचिंग करतो त्याला तुम्ही कोच म्हणून नेमला पाहिजे. उद्या समजा शकूला तिथे दिले, शकूला नेमणूक केली आणि शकू म्हणजे मला आता वेळ नाही, मग ठकू उभी असते, मग काय करतात, ठकू तू जा. बरोबर नाही, हे चालत नाही आहे. कारण आत्ता सायंटिफिक बेस असलेली. आणि आपल्याकडे अजून असं होतं की NIS म्हणजे काय त्यांना शिंग फुटलीत का असं व्हायचं. पण तो सायंटिफिक बेस काय आहे. मग मी ह्या लोकांना, मी कोर्स करून आल्यावर तुम्हाला त्याची माहिती कळली. मग मी ह्या लोकांना सांगितलं की मी NISचं नाव घेत नव्हते, पण मी एवढं म्हणायचे की सायन्स आहे. एक उदाहरण द्यायचे की एवढा मोठा धोंडा आहे आणि तुम्ही ढकलायला गेला, हाताने ढकलला जात नाही, पार लावलीत लगेच ढकल. हे जे आहे तंत्र ते आपण खेळात आणलं तर आपण अजून चांगला खेळ करू शकतो. म्हणजे सगळे डिफेन्स ऑफिस दोन्हीमध्ये सुद्धा. आणि आता पण आपल्याला आता जसं सायन्स वाढलेलं आहे, सगळीकडे सायन्स म्हणजे NISमुळे उत्तरेकडे तेच केलं. NIS झाले लोक आणि आधीचे दोघांनी कॉम्बिनेशन करून जातात पुढे. आमच्याकडे काय व्हायचं नाही, मी शिकवतो तेच बरोबर, मग असं नको आहे. आता आपल्याला ते करायला आता लोकांना लक्षात येईल, आपल्या खेळाडूंना संघटकांच्या पण लक्षात यायला लागले नाही. आता आपल्याला हे कंबाईन सायन्सचा पण आपल्याला आधार घ्यायचा आणि त्याप्रमाणे जर आपलं प्रशिक्षण सुरू केलं तर आपण नक्की अजून ह्या 2-3 वर्षामध्ये पुन्हा आपण आपली पहिला दुसरा नंबर आपण नक्कीच सोडणार नाही. आणि महाराष्ट्रातले सगळे जिल्हे मध्ये आता कार्यकारिणीची बैठक त्या सगळ्या जिल्ह्यांनी ठेवून नाही, आपण ह्या पद्धतीने आपण जाऊयात. आणि मेरिटेड निवड समितीला पण हे सांगितलं मेरिटेड खेळाडूसुद्धा टीममध्ये गेले पाहिजेत. हा मेनली मुख्य झालं तर आपल्याला गड जिंकणं अवघड नाही आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आता वळतोय, तर जाता जाता मैत्रिणींना काय संदेश द्याल? नाही, मैत्रिणींना मी नेहमी शाळेमध्ये वगैरे कुठे कार्यक्रमाला गेले की मी सगळ्यांना सांगते भरपूर खा, भरपूर खेळा आणि भरपूर अभ्यास करा. कारण ते वय असतं. कारण आता ते कमी झाले. आता अभ्यासाच्या ओझ्याखाली खूप. आणि सगळ्यात मोबाईलनी सगळ्यात नुकसान केलं आमच्या खेळाडूंचं, मी असंच म्हणेन. पालक आम्हाला सांगतात की तुम्ही त्यांचा मोबाईल सोडवा, पण आम्ही म्हणतो पालक आणि आम्ही दोघांनी कंबाईन प्रयत्न केले पाहिजेत आणि मुख्य मध्ये साधला पाहिजे. शाळामध्ये तुमच्या रेग्युलरली मैदानाला दिलं पाहिजे तुम्ही वेळ. काय होतं, अभ्यासक्रम राहतो म्हणून वर्गांना काही काही मिळतात, प्रॅक्टिसला वेळ मिळतो, काहींना मिळत नाही. पण कंपल्सरी माझं तर असं मत आहे की शाळांनी 0 आवर्स ठेवावा. सकाळच्या शाळांनी सकाळी आणि संध्याकाळच्या शाळांनी संध्याकाळी, की त्या 0 आवर्समध्ये सगळे वर्ग मोकळेपणाने खेळत असले. म्हणजे जर तुमच्याकडे कोचिंगला कोणी कोचेस असतील वेगवेगळे खेळाचे, ते खेळा. उरलेल्यांनी पूर्णपणे मैदानावरती एक्झरसाईज करा. हे केलं गेलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक दिसून येईल. एकूणच शकुंतलाताई, आज आपल्याशी साधलेल्या संवादावरून की आत्तापर्यंत असा समज होता की पुरुषांची मक्तेदारी म्हणजे क्रीडा क्षेत्र, पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या आत्मविश्वासानं स्वतःला सिद्ध केले, हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्या दृष्टीनं आपण केलेलं मार्गदर्शन, साधलेला संवाद हा आपल्या मैत्रिणींसाठी निश्चितच खूप उपयोगी आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आणि अगदी बरोबर तुम्ही म्हणतात ते. आत्ता जसं त्यांना आरक्षण मिळालं आणि महिला खरंच आपण म्हणतो ना की कंबर पदर खोन कामाला लागल्यात, खरंच आहे, पदर खोन त्या कामाला लागल्यात. आता तुम्हाला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुम्हाला महिला कोचेस आणि महिला खेळाडूंची झालेली प्रगती हे अक्षरशः दिसून येते. तुमचा प्रवास हा आपल्या मैत्रिणींसाठी एक नवी दिशा, नवा दृष्टिकोन देणारा आहे. आणि आज आपण इथे आलात आणि इतकं छान संवाद साधलात, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.